सगळी जादू आहे ती फक्त दोन मुख्य गोष्टींमध्ये, ज्या एकत्र आल्या की एक अप्रतिम चव तयार होते. आणि त्या दोन गोष्टी म्हणजे आतलं चविष्ट बटाट्याचं सारण आणि बाहेरचं कुरकुरीत बेसनाचं आवरण, म्हणजे आतून मऊ आणि बाहेरून क्रिस्पी. हीच तर खरी गंमत आहे. ओके, मग सगळ्यात आधी आपण या दोन्ही भागांसाठी काय काय साहित्य लागतं ना ते वेगवेगळं बघून घेऊया. तर बघा, इथे सगळं साहित्य किती व्यवस्थित दिसतंय. एका बाजूला आहे सारणासाठी लागणारा सामान, जसं की उकडलेले बटाटे, हिरवी मिरची, मसाले, आणि दुसऱ्या बाजूला आहे त्या कुरकुरीत आवरणासाठी लागणारा बेसन, हळद, तिखट आणि बाकीचे पदार्थ. चला आता हे कसं बनवायचं ते बघूया. सुरुवात करूया पकोड्याच्या हृदयापासून, म्हणजे त्याच्या आतल्या चविष्ट बटाट्याच्या सारणापासून. कृती अगदी सोपी आहे. आधी मस्त तेलात मोहरी, जिरे, कढीपत्ता आणि मिरचीची खमंग फोडणी द्यायची. फोडणी छान तडतडली की त्यात हळद घालून लगेच कुस्करलेले बटाटे टाकायचे. मग वरून मीठ आणि कोथिंबीर घालून 2-3 मिनिटं परतून घ्यायचं. आणि हो, एक खूप महत्त्वाची गोष्ट, हे सारण पूर्णपणे थंड होऊ द्या. ही स्टेप अजिबात विसरू नका. ठीक आहे, आपलं सारण तर थंड होतंय, तोपर्यंत आपण पकोड्याचं ते कुरकुरीत सोनेरी कवच बनवूया, म्हणजे बेसनाचं पीठ. हे तर त्याहून सोपं. एका भांड्यात बेसन घ्या, त्यात हळद, तिखट, ओवा, चिमूटभर हिंग आणि मीठ टाकून सगळं मिक्स करा. आणि मग थोडं थोडं पाणी घालत गुठळ्या होऊ न देता चांगलं फेटून घ्या. एकदम स्मूथ गुळगुळीत पीठ तयार झालं पाहिजे. आता ही आहे सगळ्यात महत्त्वाची टीप. पीठ जास्त पातळ नसावे, हे लक्षातच ठेवा. ते थोडंसं घट्टसरच हवं, कारण पीठ जितकं चांगलं असेल ना, तितके पकोडे कुरकुरीत होतात आणि तेलही कमी पितात. चला तर मग, आता सगळ्यात भारी आणि शेवटचा टप्पा. आपलं सारण आणि पीठ दोन्ही तयार आहे. आता यांना एकत्र आणून खरी जादू घडवायची वेळ आलीये. आता बघा, एका ब्रेडच्या स्लाइसवर आपण बनवलेलं सारण छान पसरवायचं, दुसऱ्या स्लाइसने त्याला बंद करायचं आणि मग त्याला असं मस्त त्रिकोणी आकारात कापायचं. हा त्रिकोण बेसनाच्या पिठात पूर्णपणे बुडवून घ्यायचा आणि मग गरमागरम तेलात सोडायचा. दोन्ही बाजूंनी सोनेरी आणि कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्यायचं. आणि हो, तळल्यावर टिश्यू पेपरवर नक्की काढा, म्हणजे जास्तीचं तेल निघून जाईल.